नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे गवारीच्या शेंगांची भाजी। ह्या गवारीच्या शेंगा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात। अतिशय पौष्टिक अशा या गवारीच्या शेंगांची भाजी आज आपण करणार आहे। मी त्यासाठी या गवारीच्या शेंगा छान धुवून निवडून घेतल्या आहेत। आता आपल्याला ह्याला थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतले, अगदी 1 चमचा तेल घेतले आणि त्यावर आपल्याला या शेंगा परतून घ्यायच्या आहेत। खूप छान लागतात जर आधी अशा शेंगा तेलावर परतून घेतल्यात तर। सगळ्या शेंगा मी आता कढईमध्ये टाकून घेतल्यात आणि आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। अगदी 2 मिनिटभर आपण हे शेंगा परतून घेणार आहे। छान परतून घेऊ आपण आता या शेंगा। याला वाफ येते छान आणि थोडेसे शेंगांवर डाग पडेपर्यंत आपल्याला शेंगा आता परतून घ्यायचे आहेत। छान परतून झाल्या आहेत ह्या शेंगा। आता आपण ह्या काढून घेऊ एका प्लेटमध्ये। त्यानंतर आपण आता फोडणी करून घेऊ। या शेंगांना आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतले, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे। तेल छान तापल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। त्यानंतर मी कांदा आणि लसूण चिरून घेतला आहे, तो टाकून घ्यायचा आहे। लसूण टाकून घेणार आहे मी आता, तो चिरून घेतला होता मी, तो टाकून घेऊ आपण आता त्यामध्ये आणि परतून घ्यायचा आहे थोडासा। लसूण आपल्याला थोडासा सोनेरी होऊ द्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता, फ्रेश असा कढीपत्ता मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर जो चिरून घेतलेला कांदा आहे आपला, तो कांदा पण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता या कांद्याला आपण छान परतून घेणार आहे। ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हा कांदा। थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण कांदा छान परतून घेऊ। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे थोडासा हिंग, अगदी 1 चमचा हिंग आपण त्यामध्ये टाकणार आहे। छान परतून घ्यायचं आहे हिंग पण आपल्याला। कांदा छान परतून झाला आपला। आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। त्यासाठी मी घेतली आहे हळद पावडर, ती टाकून घ्यायची आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लाल तिखट, त्यानंतर धने पावडर टाकून घ्यायची आहे आणि कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे। हे सगळे मसाले पण आता तेलावर छान परतून घेऊ आपण। त्यानंतर आपण ज्या शेंगा परतून घेतल्या होत्या तेलावर त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। सगळ्या शेंगा टाकून घेऊ आता याच्यामध्ये, मिक्स करून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मिठाचा अंदाज मला हातानेच बरोबर येतो, त्यामुळे मी हातानेच मीठ टाकते। मी चमच्याचा वापर मीठ टाकण्यासाठी त्यामुळेच करत नाही, कारण चमच्याने अंदाज चुकतो मिठाचा, मला सोयीस्कर वाटतं, त्याच्यामुळे मी हातानेच टाकते। आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर थोडी पातळ करायची असेल तर पाण्याचं थोडं प्रमाण वाढवलं तरी चालेल। आता या पाण्यामध्ये आपल्याला या शेंगा 4 ते 5 मिनिटं छान शिजवून घ्यायच्या आहेत। आपण आधीच त्या वाफवून घेतलेल्या असल्यामुळे त्या पटकन शिजतात। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घेऊ, म्हणजे त्या भाजीला एकसंधपणा येतो छान। मिक्स करून घ्यायचं आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट। आता झाली बघा आपली झटपट तयार अशी ही गवारीच्या शेंगांची भाजी। चवीला पण तितकीच छान लागते ही, आणि डब्यामध्ये पण देऊ शकतो आपण ही भाजी। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।